सर्व उपस्थितांना नमस्कार. ईशस्तवन अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे सुरेल आणि दृश्यसुद्धा छान असं सादर झालं आहे. त्यामुळे मी त्या सगळ्या ह्याच्यात न पडता आधी एक वेगळं काम करते आणि ते असं की मला रुईया कॉलेज, दीपशिखा आणि महर्षी व्यास प्रतिष्ठान यांना खरोखर अभिनंदन करावं असं वाटतं. कारण खूप महोत्सव होतात बरं आजकाल. अगदी वन महोत्सवापासून साडी सेलोत्सव किंवा तांदूळ महोत्सव असले सुद्धा महोत्सव मी पाहिलेले आहेत. पण संस्कृत विषयाचा महोत्सव आणि तोही सलग 9 वर्ष चालवणं हे काय अवघड काम आहे हे संस्कृतच्या प्राध्यापकांना पूर्ण माहिती असतं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या अनेक महोत्सवांसाठी तुम्हाला शुभेच्छा. आता परवा अमावस्या झाली, त्या दिवशी सूर्यग्रहण होतं. कोणी पाहिलं का? आपल्यातल्या कोणीच पाहिलं नाही, कारण ते फक्त अमेरिका, कॅनडा इकडे होतं. पण सूर्यग्रहण होतं त्या दिवशी आणि आपल्याला माहिती होतं की आज सूर्यग्रहण आहे. पण कुणाला माहिती होतं आधी आपल्या आधी? तर त्याची मी तुम्हाला गोष्ट सांगते जी माझ्या आयुष्यात घडली. 1994 साली मी अमेरिकेत पहिल्यांदा शिकवायला गेले. तेव्हा TV, इंटरनेट असलं काही नव्हतं, त्यामुळे फारशी तिकडल्या भागाची माहिती नव्हती. एक दिवशी मला कोणीतरी सांगितलं की आज हे सूर्यग्रहण आहे, तर तुला वेळ असला तर जा, कारण ॲम्फी थिएटरमध्ये एक फिल्म दाखवणार आहेत त्याच्याबद्दल. म्हटलं ठीक आहे. मी गेले. ते कॉलेज मी वर्ण वगैरे अशा ह्याच्यातनं बोलत नाही, पण ऑल व्हाईट अमेरिकन स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स. ओके. मी एकटी, आम्हाला तेव्हा ब्राऊन म्हणायचे, मी एकटी ब्राऊन व्यक्ती होते तिथे. पण ठीक, मला काही फरक पडत नव्हता. मी गेले तिथे आणि मोठ्या ॲम्फी थिएटरवर मोठा स्क्रीन आणि त्याच्यात पहिला शॉट असा होता की सूर्य भरभर वर उगवत होता आणि पहिलं नॅरेटरचं वाक्य असं होतं की द फर्स्ट एव्हर रेफरन्स ऑफ अ सोलर एक्लिप्स इज फाउंड इन अन एन्शंट इंडियन टेक्स्ट कॉल्ड ऋग्वेद. हे वाक्य ऐकल्यावर मी रडायला लागले, खरोखर रडायला लागले, अगदी निसंकोचपणे. आत्तासुद्धा माझ्या अंगावर तो प्रसंग आठवला तर काटा येतो. रडले अशासाठी की अरे, या लोकांना माहिती आहे की माझ्या देशातल्या ऋग्वेदामध्ये काय काय होतं, म्हणजे केवढी अभिमानाची गोष्ट आहे ती माझ्यासाठी. आणि त्याच वेळेला मला दुसरं एक वाईट वाटून रडू आलं होतं आणि ते असं की माझ्या देशातल्या किती लोकांना माहिती आहे की ऋग्वेद आहे, त्याच्यात सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. किती लोकांना माहिती आहे खरं सांगा? इतके कमी हात वर जातील आत्ता की काय सांगू तुम्हाला. आणि हे झाल्यावर मी पक्क केलं की परत गेलं की ऋग्वेदाचा चक्क इट्स माय मिशन की ऋग्वेदाबद्दल सतत बोलणं आणि त्यातले वेगळे वेगळे विषय तुमच्या समोर आणणं. पण आता सुरुवात मला वेगळ्या विषयापासून करायची. आपण सूर्यग्रहणाकडे येणारच आहोत. ऋग्वेद म्हटलं की लोकांना काय वाटतं? तुम्ही नंतरचं व्याख्यान ऐकणार आहात, मुलाखत, की वेदपठण हे नुसतं पठण नाही आहे, त्याच्यामागे केवढं मोठं सायन्स आहे. त्यांचं जे पद, क्रम, संहिता सगळं जे आहे ते कसं जातं हे तुम्हाला तेव्हा तिथे कळेल. पण वेदपठण ही पहिली पायरी आहे. वेदपठणानंतर अर्थ कळतो, अर्थ कळल्यावर तत्त्वज्ञान कळतं आणि लोकांना वाटतं की तत्त्वज्ञान. वेद म्हणजे काय? जरी माझा विषय वेदातील विज्ञान असं दिलं आहे तरी मी जेमतेम ऋग्वेदातील विज्ञानावर बोलू शकीन एका तासात. थोडेसे इतर रेफरन्सेस देईन तुम्हाला. तर ऋग्वेदामध्ये फक्त धर्म आहे, फक्त तत्त्वज्ञान आहे, फक्त जड जड आणि जाड जाड असे विषय आहेत. अशी जर तुमची समजूत असेल तर ती पूर्ण काढून टाका. त्याच्यात सगळं काही आहे. नाटकं आहेत, त्याला आम्ही संवाद सूक्त म्हणतो एवढंच. त्याच्यामध्ये कोडी आहेत,
त्याच्यामध्ये विनोद आहेत, त्या म्हणजे मंडूक सूक्तासारखी सूक्त आहेत, लबसूक्तासारखी सूक्त आहेत. सूक्त म्हणजे ऋग्वेदातल्या कविता, सगळं काही ऋग्वेदात आहे. आणि इन बिटवीन द लाईन्स तुम्ही जर का त्या ऋचांचा नीट अर्थ पाहिलात तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ऋग्वेदात, वेद या शब्दाचा अर्थच मुळी ज्ञान असा आहे, तर ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान या तिन्हीचा त्रिवेणी संगम दिसेल. आणि तो पाहण्याची दृष्टी डेव्हलप करणं हे माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे, जे आम्हाला आमच्या गुरूंनी दिलं. आता त्यांनी मला सांगितलं, ते माझी ओळख करून देताना, की मी संस्कृतवर प्रेम करते म्हणून मी संस्कृत घेतलं. पण त्याचं कारण एक, आज मुंबईत आली आहे म्हणून मी बोलते. मी 10वीपर्यंत मुंबईत होते. आमच्या वेळेला 11वी असायचं SSC बोर्डची परीक्षा. आणि 10वीत म्हणजे मी शाळेत होते, इथे परळला आरेंभट हायस्कूल म्हणून शाळा होती, अजून आहेच. त्याची विद्यार्थिनी मी 3च वर्ष त्या शाळेत होते. पण तिथे मला विजया दत्तात्रेय जोशी, आणि मॅडमनी पहिलं वर्गात आल्यावर सांगितलं, दत्तात्रेय, दत्तात्रय म्हणायचं नाही, अत्री कुलातले म्हणून दत्तात्रेय, असं इतकं मला छान आठवतं. त्यांनी संस्कृतची गोडी लावली आणि त्या गोडीतून फक्त 9वी 10वी या 2 वर्षात मी संस्कृतच्या, आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजला आल्यावर डॉक्टर धडफडे, डॉक्टर माइंडकर, डॉक्टर RN दांडेकर पुणे विद्यापीठात गेल्यावर या सगळ्यांमुळे ऋग्वेदाच्या खरोखर प्रेमात पडले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला कुठला विषय आवडतो याच्या जितका तुमचा स्वभाव महत्त्वाचा आहे त्याच्याहून जास्त स्थान तुमच्या गुरुचं असतं. एखादे ते खूप छान शिकवतात म्हणून मी भूगोलसुद्धा घेतला असता, म्हणजे भूगोल वाईट नाही आहे, पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोण शिकवतं, कसं शिकवतं याच्यावर खूप अवलंबून आहे. तर विज्ञान याचा मी लावलेला अर्थ हा सायन्सेस एवढाच घेतला आहे. म्हणजे तुम्ही आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, मेटॅलर्जी, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, जे काय म्हणाल ते, जे आम्ही BAला जाताना करत नाही असे सगळे विषय, बरोबर आहे. मग ते ऋग्वेदात कशाला येतील? ऋग्वेद हे तर सनातन धर्माचं गंगोत्री आहे, 100% मान्य आहे, मला माहितीच आहे. आणि ते मग तसं असताना ऋग्वेदात सायन्सवर कशाला कोण लेख लिहिणार आहे? कशाला कोणते ऋषी तिथे सूक्त लिहित बसणार आहेत फिजिक्सवर किंवा मॅथमॅटिक्सवर? तर अर्थातच इट इज नॉट अ टेक्स्टबुक ऑफ सायन्सेस. ठीक आहे, तुम्ही अशी कल्पना करू नका की काय मॅग्नेटिझम असं म्हणून ऋषींनी 4 सूक्त लिहिली, असं काही नाही आहे कुठे. पण आपल्याला इतके संदर्भ दिसतात की तुम्हाला काय सांगू. उदाहरणार्थ आता आपण हळूहळू सुरुवात करूया. तुम्हाला हे तर माहिती आहे की त्या काळी लोक कुठलं वाहन वापरायचे, त्याला आपण काय म्हणतो, रथ. म्हणजे तेव्हा शकट वगैरे असे वेगळे वेगळे शब्द असायचे. आता कुठलंही वाहन असलं की त्याला चाक असतं. ते चाक कसलं बनवतात? धातूचं बनवतात. त्या चाकाला आरे असतात, अणी असते, म्हणजे मध्ये ते काय ॲक्सेल वगैरे सगळं असतं. बैलाच्या किंवा घोड्याच्या मानेवर, ते बैलाच्या मानेवर जू असतं. घोड्याला नाल ठोकलेली असते. अश्विनी कुमारांनी सद्योजंघा मायसीम प्रत्यदत्तम असं म्हणून नाल ठोकल्याचा पहिला उल्लेख ऋग्वेदात येतो. ती नाल कशी बनवली, त्याला ठोकायला काय त्यांच्याकडे हत्यार होतं, कशाने, म्हणजे खिळे होते, हातोडी होती का काय होती, याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. भाषांतर केलं, संपलं काम, असं पूर्वी होत होतं. पण आता मला वाटतं या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे केवढं इंजिनिअरिंगचं ज्ञान होतं. आजकालसुद्धा 12वीमध्ये म्हणजे PCM मॅथ्स घेतलेली जी मुलं असतात, इंजिनिअरिंगला जातात, त्यातली उत्तम मुलं काय करतात माहिती आहे ना, इन्स्ट्रुमेंटेशनला जातात. म्हणजे काय तर वेगळी वेगळी इन्स्ट्रुमेंट्स, हत्यारं तयार करणं, म्हणजे ते ज्ञान आलं. त्याच्यासाठी जो धातू आहे त्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. आता आपण ते गृहीत धरतो, पण धातू कसे बनवायचे, त्यातलं खाणीतनं कसं काढायचं, स्वच्छ कसं करायचं,
ज्याला आता आपण मेटॅलर्जी म्हणतो, ते संपूर्ण शास्त्र त्यांना माहीत असल्याशिवाय मिश्रधातू तयार नाही करता येत. आणि हे सगळे मिश्रधातू ऋग्वेदात होत होते याचा उल्लेख सापडतो. आत्ता संध्याकाळी म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये यज्ञीय उपकरणांनी म्हणजे त्याच्यावर तुम्हाला प्रदर्शन बघायचं आहे, तेव्हा असे डोळे उघडे ठेवून ते प्रदर्शन बघा की ही उपकरणं गेले 5000 वर्ष वापरतात. ही म्हणजे यासारखी ती कशी बनवली असतील तेव्हा लोकांनी, याचा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येतं की ऋग्वेदातलं विज्ञान सायन्स म्हणजे नेमकं काय होतं. आणखीन एक गोष्ट, एक खाणींचा विषय निघाला म्हणून, ऋग्वेदातल्या बायका मुली आणि आपण मुली किंवा आपण बायका म्हणूया, याच्यात काही फार फरक नाही आहे. खरंच सांगते मी तुम्हाला, छोटी गोष्ट त्या प्रचंड दागिने घालायच्या. आणि मुलीच नाही बरं का, मुलंसुद्धा घालायचे. रुक्म निष्क असे त्या सगळ्यांची नावं असायची. आणि हे दागिने कसले असायचे? सुवर्ण. म्हणायला गेलं तर सुवर्ण म्हणजे चांगला वर्ण म्हणजे सोनं. प्रेशस मेटल्स ज्याला आपण म्हणतो, चांदी सोनं ही प्युअर असतात, ती खराब होत नाही. तर हे काय असं आपोआप येतं का हातात तुमच्या? मग तुम्हाला ते खाणीतनं काढावं लागतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आकर अध्यक्ष म्हणून एक सांगितलं. आकर म्हणजे खाण. त्या खाणीतनं ते कसं काढायचं, शुद्ध कसं करायचं हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांना खाणीचं शास्त्र, खनिजशास्त्र ज्याला म्हणतात हल्ली, ते सुद्धा त्यांना येत होतं. रत्न वापरायचे. ऋग्वेदाच्या पहिल्याच रुचेमध्ये आहे की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्युम, त्या रुचेमध्ये सूक्तामध्ये रत्न हवी आम्हाला असं सांगितलेलं आहे. आता रत्न म्हणजे फक्त काही पाचू माणिक असंच असतं असं नाही, सगळ्या चांगल्या गोष्टी, पण ही रत्न वापरली जात होती. तुम्हाला मी पुण्याची आहे म्हणून उदाहरण देते की अस्सल हिरा आणि तुळशीबागेत मिळालेलं 20 रुपयाचं कानातलं, यातला फरक कळतो? खरं म्हणजे कळत नाही. म्हणजे मला तर अजिबातच कळणार नाही. किंवा एखादी गोष्ट सोन्याची आहे म्हणून सांगितली तर मी गाडगीळ म्हणतायत आमचे पुण्याचे म्हणजे ते सोन्याची आहे असं गृहीत धरते. पण या लोकांना सगळं कळत होतं. सोनं काढायचं कसं, ते शुद्ध करायचं कसं. बरं, शुद्ध सोन्याचे दागिने होत नाहीत, त्याच्यामध्ये थोडं काहीतरी हे कसं कळलं त्यांना? दागिने करण्यासाठी तुम्ही आजही सोनारांकडे गेलात, 100 सुनार की एक लोहार की असं जे आपल्याकडे म्हणतात, इतकी छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट्स त्यांच्याकडे असतात, ती त्यांनी कशी बनवली असतील? मी तुम्हाला आता म्हटलं की मी सगळी काही वेदांचा अभ्यास म्हणजे इथे आढावा घेऊ शकत नाही, पण एक गंमत सांगते. एक छांदोग्य उपनिषद म्हणून आहे, सामवेदाचंच आहे, आणि त्या उपनिषदामध्ये उद्दालका अरुणी आणि श्वेतकेतू यांची कथा अगदी प्रसिद्ध आहे. उपनिषद महोत्सव घेतील तेव्हा जरूर तुम्ही याचा विचार करा. त्यावेळेला त्या उपनिषदामध्ये तो पिता जो गुरु पण आहे त्याचा, तो त्याला म्हणतो की म्हणजे एकेन विज्ञातेनं, एक जाणून घेतलं की सगळं कळतं, असं ब्रह्म जाणून घेतलं की सगळं कळतं. याच्यासाठी उदाहरणं देतात. तेव्हा ते गुरु त्याला सांगतात, नख निकृंतनेन, नख निकृंतन म्हणजे नेलकटर. कॅन यू बिलीव्ह दिस? की त्या काळी नेलकटर्स वापरत होते लोक. म्हणजे ते बनवणं किती अवघड आहे. काय बनवत होते? आपल्यासारखं नेलकटर नसेलही. एरवीच सुद्धा सांगितलंय की अशी हाताने नख सोलू नयेत, कुनखिनी वै प्रजास्युः, नाहीतर तुमची मुलं बाळांची नखं खराब होत. थोडक्यात काय वाटेल तिथे नखं टाकू नये. पण नेलकटरचा उल्लेख ज्या उपनिषदात येतो त्या लोकांना मेटॅलर्जी किती माहिती असेल हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मुलींचे आणि दागिन्यांचे विषय निघाले म्हणून, ऋग्वेदातली मुलगी ही मला अतिशय आवडणारी मुलगी आहे. तुम्हाला कल्पना येणार नाही इतकी ती चांगली आहे, सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, शिवाय तिला शिक्षणाचा संपूर्ण अधिकार आहे. मला नेहमी वाटतं की ते काय बेटी बचाओ बेटी पढाओ असल्या अभियानांना
ऋग्वेदात काही गरज नव्हती, कारण सगळ्या मुली शिकत होत्या. आज ऋग्वेदात त्याला आम्ही चेष्टेने म्हणतो की तो अपौरुषेय आहे, कारण 21 सूक्त 21 कविता स्त्रियांनी लिहिलेल्या आहेत ऋग्वेदातल्या. कुठे माहिती असतं आपल्याला. एनिवे, तर ह्या मुली खूप सुंदर सुंदर कपडे घालायच्या आणि त्या कपड्यांवर सोन्याच्या तारेनी भरतकाम करायच्या. सोन्याची तार काढणं किती अवघड आहे. मध्ये माझ्या नातवांची मुंज झाली तेव्हा त्यांना ते सोन्याच्या तारेचं जानवं हल्ली मिळतं ना, ते बघायला गेलो. मला असं वाटलं हे कसं केलं असेल, आणि मोडत नाही, अवघड. आणि त्यांनी भरतकाम करायचं, त्याच्यासाठी सुई वापरायच्या. त्या ऋग्वेदातले उल्लेख आहेत सूची म्हणजे सुई, अछिद्यमानया, जी तुटत नाही. कशाची बनवली असेल? आणि म्हणजे मला कल्पनासुद्धा करवत नाही की ह्यांना हे सगळं कसं जमलं करायला. म्हणजे त्यातलं तत्त्वज्ञान, त्यातली सृष्टीची उत्पत्ती वगैरे सगळं आपण नंतर बघू, पण ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आता वस्त्रांवरनं बोलले, येता येता ओपश वगैरे मी पाहिलंच. एकच फक्त प्रोजेक्टचं मी हातात कागद घेतला, ते मुखवटे पाहिले. त्या मुली केशरचना करायच्या, म्हणजे काहीतरी कंगवा वगैरे काहीतरी तत्सम फणी काहीतरी असेलच त्यांच्याकडे. त्या दागिने घालायच्या, सुंदर कपडे घालायच्या. युवती सुपेशा, आपल्याला हे शब्द माहिती आहेत की त्या सुंदर कपडे घालायच्या. कपडे कसे बनायचे तुम्हाला माहिती आहे? हातमाग होते, उल्लेख आहेत. आणि तुमच्यापैकी कोणालाही जर वाटलं की असं कसं असेल तर मी तुम्हाला उल्लेख काढून देऊ शकते, म्हणजे संदर्भ देऊ शकते. अथर्ववेदामध्ये तर हातमाग इतका ॲडव्हान्स्ड आहे की त्याला 2 मयूख असतात, 2 युवती इथे उभ्या असतात, एक आडवा धागा एक उभा धागा देते. सो मच सो की गार्गी आमची बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्याला जेव्हा प्रश्न विचारते तत्त्वज्ञानाचे, तेव्हा ती त्याला विचारते, हे जे सगळं आपल्याला जग दिसतंय, मटेरियल जग, पार्थिव, कस्मिन् नु खलु तत् ओतम च प्रोतम च इति. आपण ओतप्रोत भांडं भरलंय असं म्हणतो, ते काहीतरी वेगळ्या अर्थाने आहे. आणि ओतम आणि प्रोतम म्हणजे आडवा धागा आणि उभा धागा. अजूनसुद्धा आता माझ्याबरोबर आज माझी मोठी बहीण आली आहे, त्यामुळे मला एकदम जुन्या आठवणी आल्या की पूर्वी दुकानात गेलं, कापड घ्यायचं असलं की आम्ही उगीच असं करायचो आणि म्हणायचो ह्याचा पोत चांगला आहे. पोत म्हणजे काय तेव्हा अजिबात माहीत नव्हतं. मग लक्षात आलं की अरे पोत म्हणजे हे उभे धागे वगैरे असले पाहिजेत. याचा अर्थ सर्व स्त्रिया, हातमाग करायला काय लागत नाही मला सांगा तुम्ही, आणि मयूख वगैरे करायला, तेव्हा या विणकामाचे उल्लेख येतात. म्हणजे या लोकांची मेटॅलर्जी किती उत्तम असली पाहिजे, यांचं ज्ञान किती चांगलं असलं पाहिजे. सर्वात गमतीची आणि आनंदाची गोष्ट अशी की आपल्या ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी आपली क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी केला. तुमची जर अशी कल्पना असेल की ऋग्वेदातले ऋषी असा आपण शब्द वापरतो, म्हणजे ते डोक्यावर ते काय बांधतात तसं, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा वगैरे असं नाही, ते ऋषी होते कारण त्यांना साक्षात्कार झाला. ऋषीही दर्शनात, अशीच व्याख्या निरुक्तात केलेली आहे. तेव्हा हे जे ऋषी होते हे जीवनाभिमुख होते. त्यांची सूक्त तुम्ही वाचलीत तर अतिशय प्रसन्न आणि आनंदी अशी ती सूक्त आहेत. प्रोजेक्ट्स बघत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. मी आता मुलींच्या वस्त्राचे उल्लेख केले, मुलीच नाही, त्या तिथे केशरचना पण होत्या, दिसल्या मला त्या काही. वसिष्ठ ऋषी जे ऋग्वेदातले माझ्या मते सर्वश्रेष्ठ ऋषी, ते ऋषी स्वतःचं वर्णन करताना सांगतात, श्वित्यंचोमा दक्षिणतस कपर्दा. माफ करा रामदासी, मी सस्वरवेद म्हणत नाही आहे, पण मला ऋग्वेद येतो तेवढा मी नक्की कोट करणार. तर श्वित्यंचोमा दक्षिणतस कपर्दा, दक्षिणतस कपर्दा म्हणजे मी नेहमी उजव्या बाजूला भांग पाडतो, हे ऋग्वेदातले ऋषी तुम्हाला अभिमानाने सांगतायत.
आणि त्याच्या पुढे म्हणतात मी नेहमी श्वेत्यांच असतो. श्वेत म्हणजे त्याचं श्वेत हे वैदिक रूप आहे, पण मी नेहमी पांढरे कपडे घालतो. याचा अर्थ रंगीत कपडेही घालणारे लोक होतेच. आणि याचा अर्थ रंग बनवता येत होते त्यांना. देते मी तुम्हाला एक टोपलीभर जास्वंदीची फुलं, बनवा बरं त्याच्यापासून रंग. येतो का आपल्याला? येत नाही. त्याच्यासाठी लागणारं सायंटिफिक नॉलेज तुमच्या माझ्याकडे नाही आहे, पण ते यांच्याकडे आहे. हेच मला फक्त तुम्हाला सारखं सांगायचं आहे. आणखीन काय काय इतर बरीच शास्त्र आहेत, पण मला जास्ती वेळ खगोल ज्योतिषावर बोलायची इच्छा आहे. आर्किटेक्चर ही सायन्सची एक वेगळी शाखा आहे आणि अतिशय महत्त्वाची शाखा आहे. मला मान्य आहे, हे नुसतं ऑडिटोरियम तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून बनवतात. आता तुम्हाला वाटेल ऋग्वेदात काय झोपड्या बांधून राहत असतील काहीतरी. अगदी काही झोपड्या बांधून राहत नव्हते. आणि वसिष्ठ, मी तुमच्या लक्षात किती येईल की ते मला किती आवडतात. वसिष्ठ ते वरुणाचा पुत्र होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे ऋग्वेदात ती सगळी कथा आहेत. एकदा वरुण वसिष्ठांवर रुसतो, रागावतो आणि त्यांची जी घालमेल आठवून बघा. लहानपणी आई बाबा कोणी बोलायचे थांबले तर आपल्याला जास्ती राग येतो. एक चापट मारलेली परवडली असं वाटायला लागतं. आणि संपूर्ण सुक्त त्याच्याबद्दल आहे की क्वत्यानी नौ सौख्यानी बभूवुः वगैरे. आपली ती मैत्री काय झाली, किती छान होती. एकदा तू आणि मी नौकेत बसून, नौका नयन म्हणजे नौकेचं शास्त्र आलं बरं का. नौकेत बसून आठवतं का, दिवी प्रेंखम हिरण्यये शुभेकम. आपण कसे गेलो त्या बोटीतनं, वसिष्ठ वर्णन करतायत. एखादं झोपाळा, प्रेंख, प्रेंख हा झोपाळा हा शब्द ऋग्वेदातला आहे. आणि त्याच्यावर जसे झोके घेतो तसं नदीच्या पाण्यावर झोके घेत गेलो. काय म्हणजे मी आमच्या घरात छोटासा झोपाळा आहे, त्याच्यावर नेहमी बसताना मी मनात म्हणते की मला कधी असं वरुणाकडे जाता येईल, प्रेंखावर बसून ते बघायला हवं. पण तिथून पुढे ते म्हणतात मग आपण तुझ्या घरी गेलो. सहस्रद्वारम गृहमा जगाम. तुझं घर कसं आहे, त्याला सहस्रद्वार म्हणजे 1000 दारं आहेत. केवढं मोठं घर असेल. म्हणजे सहस्र म्हणजे काय, अगदी 991, 992, 993 असं मॅथमॅटिकल प्रिसिजन अभिप्रेत नाही आहे. पण त्यांच्याकडे ह्याचा अर्थ मोठी घरं बांधली जात होती. द्विभूमी, 2 मजली घरं बांधली जात होती. अरे मला ह्या मुंबईत आल्यावर तर हे जास्ती जाणवतं की ते रेक्लेमेशन वगैरे करतात आणि कधीतरी समजा समुद्राचं पाण्याने ते हल्लं बिल्लं तर बाया काय करायचं. पण त्या लोकांना हे सगळं येत होतं, आर्किटेक्चर माहीत होतं, घरं बांधत होते. आता प्रदर्शनी बघाल, आत्ता आणखीन एक प्रोजेक्ट मी पाहिला, कंकचिती. कंक म्हणजे पक्षी, शेण. आणि शेणचिती जी असते किंवा कुठल्याही चिती म्हणजे बाय द वे यज्ञीय अग्नी ज्या चितीवर म्हणजे काहीतरी कुंड म्हणा बांधलेलं असतं, अमाऊंट त्याच्यावर ठेवलेलं असतं. त्याचे वेगळे वेगळे आकार असतात बरं का. आणि आकार कसे असतात आपल्याला नेहमी माहिती आहे. तो एक चौकोन, तो आह्वनीय असतो. गार्हपत्य गोल असतो, दक्षिणाग्नी अर्धगोल असतो वगैरे वगैरे. पण अग्निचयन नावाचा जो यज्ञ असतो त्याच्यात कधी पुरुषाकार, चक्राकार, शेनचिती वगैरे. आणि ही शेनचिती झालेली पाहायचं भाग्य मला होतं. 73 साली केरळमध्ये मी तो शेनचिती याग पाहायला गेले होते. काय अप्रतिम केलं त्यांनी आणि संपूर्ण वैदिक पद्धतीने त्यांनी ते केलं. शेनचिती म्हणजे ससाण्याचा आकार. हां, मी मुद्दाम हा का दाखवला म्हणजे इकडे टोक आहे, इकडे थोडंसं गोल आहे, नंतर चक्राकार जेव्हा चिती असते त्यावेळेला मध्ये त्याला आरेपण करतात. आणि त्याचं क्षेत्रफळ किती असलं पाहिजे ते तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्याप्रमाणे शुल्बसूत्रांमध्ये पुढच्या ग्रंथात ते सांगितलं आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की त्यासाठी वेगळ्या वेगळ्या विटा लागतात. आताच्या ज्या विटा असतात मोल्डमध्ये काढल्या की निघाल्या तसं नाही आहे.
प्रत्येक वीट वेगळ्या आकाराची, आणि आकार म्हणजे बोथ शेप अँड साईज. कारण कोपऱ्यावरची वीट ही त्रिकोणी पाहिजे, बरोबर आहे ना, ते जिक्सॉ पझलमध्ये बसतात तसं बसलं पाहिजे. हे त्यांना कसं कळायचं? म्हणजे त्यांचं मॅथमॅटिक्स किती चांगलं होतं हे पण तुमच्या लक्षात येईल. पुढे पुढे तर तुम्हाला असं लक्षात येईल की एक कल्पसूत्रांचा भाग असतो शुल्ब सूत्र. शुल्ब म्हणजे दोरी, आणि पूर्वीच्या काळी जमीन मोजायचं माप दोरी हे होतं. असा मध्ये दोरीवर पाय ठेवायचे आणि मग ती दोरी अशी गोल फिरवायची की सर्कल, की वर्तुळ पूर्ण झालं असं वगैरे होतं. शुल्ब सूत्रांमध्ये, ज्याला आजकालच्या भाषेत तुम्ही जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री म्हणता, त्याचं उत्तम विवरण येतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळातल्या लोकांना ह्या विटा, हे क्षेत्रफळं कशी जमत होती. मला आठवतं माझं कॉलेजमध्ये पण मॅथ्स होतं, शाळेत तर होतंच. आणि शाळेमध्ये असं सांगायचं, टमक्या टमक्या काहीतरी त्रिज्येचं वर्तुळ आहे, तेवढ्या क्षेत्रफळाचा त्रिकोण करण्यासाठी काय कराल? अरे बापरे, आता मी विसरून गेले सुदैवानी. पण ही गणितं आपण करायचो तशी त्याच्याहून अवघड गणितं या लोकांनी केलेली आहेत. आणि गणित म्हटलं की त्याच्याबरोबर इतर खूप गोष्टी येतात. फिजिक्सबद्दल बोलायचं झालं तर मी म्हटलं तसं इट्स नॉट अ टेक्स्टबुक, त्यामुळे असं कुठेतरी त्याच्याबद्दल येतं असं नाही. पण रथचक्र बनवायचं आणि त्या सगळ्याची, एक रथाचं एक चाक एवढं आहे आणि दुसरं समजा छोटं झालं, किती 4 इंचांनी छोटं झालं तरी रथ चालेल का? चालणार नाही नीट. ह्या सगळ्यासाठी त्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रसुद्धा लागायचं. कारण त्यांच्याकडे इतके धातू होते ना, त्याच्यात ते गरम करायचे, त्याच्यात काय काय घालायचं, या सगळ्यासाठी त्यांना केमिस्ट्रीसुद्धा लागत होती. आणि पुढे एक रसोपनिषद नावाचं उपनिषद आहे. इट इज नॉट ते मुख्य 10 उपनिषदात आपण मानत नाही, पण तरीसुद्धा पारा, रस म्हणजे पारा, आणि पारा आणि इतर गोष्टींबद्दलचं ज्ञान म्हणजे रसायन. आजसुद्धा केमिस्ट्रीला रसायनशास्त्र म्हणतात, ते ह्या पाऱ्यामुळे म्हणतात. आणि हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांना जर पारा हे मेटल आहे हे माहिती आहे, ते लिक्विड असलं तरी इट्स अ मेटल, तर त्यांना इतरही सगळ्या गोष्टी माहिती आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणखीन एक महत्त्वाचं सायन्स म्हणजे मेडिकल सायन्स, बरोबर आहे. कुठलाही समाज, आदिवासी असो, आपण असो किंवा ऋग्वेदक असो, म्हणजे माझ्या दृष्टीने आदिवासी समाज अजून शिकतो आहे, आपण थोडे शिकलेलो आहोत. आणि ऋग्वेद म्हणजे काय बघायला नको, अत्यंत विद्वान, व्यासंगी, उत्तम शिकलेले असा हा समाज आहे. या समाजातले सुद्धा लोक आजारी पडतातच. आणि हे जे वैदिक काळातले लोक आहेत आजारी पडायचे, ते कुणाकडे जायचे? बरोबर आहे, कोणीतरी बोललं मला वाटतं अश्विनी कुमार म्हणून. तर अश्विनी कुमार हे त्यांचे वैद्य होते. दौलती थिंगीज ऋग्वेदामध्ये कुमार हा शब्द नाही आहे, अश्विनौ असं द्विवचनात आम्ही नेहमी बोलतो, अश्विन असं मी म्हणते. हे त्यांचे वैद्य होते. वैद्य शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे विद्या आहे तो वैद्य, म्हणजे त्यांना सायंटिस्ट असंच म्हटलेलं आहे इथे चक्क. आणि ह्या अश्विनी कुमारांची जर वर्णनं तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला खरं वाटणार नाही. पहिल्या मंडळातलं 116वं सूक्त की अश्विनांचं मी एकेका रुच्छेमध्ये त्यांच्या एकेका मेडिकल पराक्रमाचं उदाहरण दिलेलं आहे. जशी इंद्राची युद्धातली दिली आहे तशी ह्यांची दिलेली आहेत. बाय द वे, त्या युद्धात सुद्धा काय काय शस्त्र वापरायचे त्याची नावं आहेत, ते कशी बनवायचे त्याच्यासाठी पुन्हा धातुशास्त्र, इंजिनिअरिंग सगळं आलंच आलं. एनिवे, तर अश्विनांच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं. पहिलं माझं अगदी आवडतं एक उदाहरण आहे. एक भुज्जू नावाचा मुलगा होता, तो समुद्रात बुडत होता, नौकेतनं चालला होता, समुद्रात बुडत होता. आणि त्याने अश्विनांचा धावा केला. मोबाईल नव्हते तरी अश्विनांना ते काय टेलिपॅथी म्हणा काय त्यांना कळलं आणि ते गेले नौकेतनं त्याला वाचवायला. त्यांना 3 दिवस 2 रात्री लागल्या. म्हणजे किती आत गेला होता समुद्रात ते बघा.
त्या नौका कशा होत्या? त्या नौका शतअरित्र म्हणजे 100 वल्ली त्याला लावलेली होती. आत्मन्वतीभिः त्यांच्यात काहीतरी जीव होता. आत्मा होता म्हणजे त्यांच्यात जीव होता. दे वर नॉट मिअरली मेकॅनिकल थिंग्स. तिसरं म्हणजे अंतरिक्ष पृथ्वी. त्या नौकांची सगळी विशेषणं आहेत ही अंतरिक्षातून चाललेल्या होत्या. अपउदकाभिः ऋग्वेदातलं संस्कृत इतकं सोपं आहे की काय सांगू. अप म्हणजे अवे फ्रॉम, आणि पाण्याच्या वरनं चाललेल्या होत्या. म्हणजे काय होतं मी सांगू शकत नाही. मी असं म्हणत नाही की तेव्हा हॉवरक्राफ्ट्स होते, पण काहीतरी असं होतं की जे पाण्याच्या वरनं जात होतं आणि त्याला पक्षी लावले होते. अश्विनांच्या ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते जे त्यांना अश्विन म्हणतात कारण त्यांच्या रथाला अश्व म्हणजे घोडे जुंपलेले आहेत. पण कधी कधी त्यांच्या रथाला म्हणजे गाढवसुद्धा जोडलेलं असतं. कधी कधी पक्षी असतात. समुद्रातून जाताना त्यांच्या रथाला किंवा काय नौका असेल त्याला शिवशुमार, ज्याच्यावरनं मराठीत सुसर हा शब्द आला, पण ज्याचं भाषांतर मला डॉल्फिन किंवा असं करावंच वाटतं. देवमासा. देवमासा आपण म्हणतो ना, कधी कोणी देवमासा पाहिलाय का? पाहिलेला नसतो, पण तो बहुधा डॉल्फिनसारखा असावा असं आपल्याला म्हणावं लागतं. ते सुद्धा जोडलेलं असतं. आणखीन एक होता त्याला आणि बाय द वे बुज्जूला वाचवलं त्यांनी, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरा एक होता रेब, मला वाटतं त्याचं नाव. त्यांनी पण असंच नौका बुडतीये म्हणून त्यांना बोलावलं अश्विनांना. त्या वेळेला अश्विन 9 दिवस 10 रात्री असे स्पष्ट उल्लेख आहेत ह्याच्यामध्ये गेले. आणि त्यांनी त्याला कसा उचलला माहिती आहे? आता यज्ञीय उपकरणं पाहिली की तुमच्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे एखाद्या पळीनी सोमरस उचलतात तसं त्यांनी त्याला पाण्यातून उचललं. म्हणजे कल्पना सुद्धा करा, काय आहे, यज्ञ हा त्यांच्या रक्तात भिनलेला आहे, त्यामुळे उदाहरणंसुद्धा उपमासुद्धा यज्ञीय येणार. पण महत्त्वाचं असं आहे की त्यांच्याकडे काहीतरी रेस्क्यू सिस्टीम आहे ज्याच्यातनं त्यांनी त्याला उचलला. एक अत्री नावाचे ऋषी, ज्यांच्याबद्दल आपण बोलणारच आहोत, अग्नीत पडले एकदा. आणि हा अग्नी कसा होता? अग्नी नव्हता पेटलेला, तर तो धुमसता अग्नी होता, ज्याला रुबिसाची आग असं म्हणतात, तसा होता. आणि तिथे पडलेल्या अत्रींना अश्विनांनी वाचवलं. हे ठीक आहे, पण पुढे त्यांनी सुंदर वर्णन केलं आहे की त्यांनी अत्रीला एक स्वर्य म्हणजे टॉनिक दिलं. असं काहीतरी टॉनिक लिक्विड दिलं त्यांनी की ज्याच्यामुळे, बाय द वे संस्कृतमध्ये टॉनिकला खूप छान शब्द आहे, वर्धन म्हणतात. वर्धन म्हणजे ज्याच्यामुळे तुम्ही वाढता ते. आणि तसं दिलं म्हणजे त्यांच्याकडे काय काय औषधं पण असली पाहिजेत ते बघा. अश्विनांच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट आत्ताच सांगते, ती ऋग्वेदात नाही आहे पण पुढे शतपथ ब्राह्मणामध्ये येते. तर तुमच्यातलं कोणी च्यवनप्राश खातं का? किंवा माहिती तरी आहे का? सगळ्यांना माहिती आहे. ही च्यवन ऋषीची कथा शतपथ ब्राह्मणात पहिल्यांदा येते. ती कथा जाऊ द्या, मी काही बोलत नाही. सुकन्या च्यवन ते म्हातारे होतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे आपण तरुण व्हायला पाहिजे. मग अश्विन त्यांना काहीतरी खायला देतात. प्राश म्हणजे अन्न किंवा काय औषध म्हणा, इथे प्राश देतात. आणि म्हणून आजसुद्धा तुम्हाला जर हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर तुम्हाला च्यवन प्राश, अश्विनांनी जे च्यवनाला खाऊ दिलं ते घालावं लागतं. आणि दुसरी एक गंमत, संस्कृत शिकलं ना की शब्दांकडे बघायला खूप मजा येते. च्यवन असं आपण म्हणतो, मूळ शब्द च्यवान असा आहे. आणि च्यवान, आणि मी मुद्दाम उल्लेख करते की फर्ग्युसनमध्ये आमचे डॉक्टर मोहन धडफडे म्हणून एक अप्रतिम सर होते आम्हाला. त्यांनी आम्हाला ही दृष्टी दिली. ते म्हणायचे, पहा च्यवान आणि जवान या 2 शब्दातलं साम्य लक्षात घ्या. आणि मग ते पटायला लागलं आम्हाला. पण खरं आहे की नाही, ते जवान झाले ह्याच्यासाठी. आणि हे जेव्हा मी एकदा पहिल्यांदा सांगितलं
ते आता कोणीतरी उल्लेख केला भांडारकरच्या लेक्चर्सबद्दल, तर त्याच्यात ॲज लक वूड हॅव इट च्यवनप्राशचा एक अधिकारी होता आणि त्याने ही कॉन्टॅक्टेड मी टू से की अरे आम्हाला माहीत नव्हतं, कॅन वी यूज दिस इन अवर ॲडव्हर्टाइजमेंट्स. म्हटलं जरूर. तुम्हाला म्हणजे डाबरच्या च्यवनप्राशला आपलं वैदिक कनेक्शन कळणं हे केवढं महत्त्वाचं आहे. आणि काय तुम्ही म्हणता की ऋग्वेद रिलेव्हंट नाही आहे? अगदी आज सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लागतात. पण अश्विनांची खूप गोष्टी आहेत, पण मी एक छोटी गोष्ट, आणि अश्विनी कुमारांचं फक्त माणसं नाहीत, त्यांनी वृकीच्या तोंडातून म्हणजे कोल्हीच्या तोंडातून एका पक्षाला सोडवलं वगैरे, अशी खूप शब्द आहेत गोष्टी. एक आंधळा होता, म्हणजे त्याला दृष्टी कमी दिसायला लागली होती, त्याला औषध देऊन त्याची दृष्टी वाढवली. एक राजा होता, त्याचं नाव होतं खेल. त्याची एक विश्पला नावाची, मी मुद्दाम थांबले कारण काही लोक म्हणतात विश्पला ही त्याची राणी होती, पण राणी नसावी. विश्पला ही त्याची घोडी होती, आणि प्रत्येक राजाची एक आवडती घोडी असते. राणा प्रतापचा चेतक, तो चेतकवरनंच जायचा, तशी ही विश्पला त्याची होती. तिचा पाय तुटला, आणि अहो ऋग्वेद म्हणजे ना इतक्या सुंदर कविता आहे. चरित्रम खेरी व अच्छेदी पर्णम, म्हणजे उडत्या पक्षाचं एखादं पीस कसं अचानक गळून पडतं तसं चालता चालता तिचा बिचारीचा पाय पडला गळून, म्हणजे मोडला, काय मुरगळला असेल, फ्रॅक्चर झालं असेल. अश्विनी कुमारांनी काय केलं? राजा म्हणाला हे बघ उद्याच्या युद्धात मला ही पाहिजेच. सद्यो जंगा मायसीम प्रत्यदत्तम, त्यांनी तिला सद्या लगेच आयसी जंगा, दोन्ही शब्द तुम्हाला कळले, आयस म्हणजे लोखंड, कृष्णायस, आणि तिला एका रात्रीत ते बसवून दिलं. ह्याचा अर्थ मी कितीही ऋग्वेदावर प्रेम असलं तरी असं म्हणत नाही आहे की तेव्हा आर्टिफिशियल लेम सेंटर होतं. मी एवढंच म्हणते की तिथे त्यांनी पहिल्यांदा नाल ठोकला असेल, कारण तो एक प्रकारचा लोखंडी पायच झाला तिचा, काहीतरी केलं आणि हे सुरू केलं. पण मी जरी म्हटलं मी ऋग्वेदातलं बोलते तरी मेडिकल सायन्सबद्दल बोलताना अथर्ववेदाबद्दल न बोलणं हे अथर्ववेदावर संपूर्ण अन्याय आहे. अथर्ववेद हा आयुर्वेदाचं बीज आहे. ऋग्वेद सुद्धा आहेच. ऋग्वेदातला एक मंत्र तुम्हाला सांगते, त्यातला एक शब्द तुम्हाला सगळ्यांना कळेल. सूर्याची उपासना चालली आहे. रुद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशय. हे सूर्या माझा हरिमाण, म्हणजे शब्दशः अर्थ पिवळेपणा, म्हणजे कावीळ, माझी कावीळ नाहीशी कर. आणि मुख्य म्हणजे माझा हृदरोग नाहीसा कर. सम काइंड ऑफ हार्ट डिसीज, हृदरोग, तुम्हालाच अर्थ कळला, मी सांगायला सुद्धा नको. हे एक उदाहरण दिलं. पण अथर्ववेदामध्ये तक्मन म्हणजे ताप, यक्ष्मा म्हणजे टीबी, कास, खोकला, ही कावीळ, असे इतके, श्वेतकुष्ठ, म्हणजे तुम्हाला नुसत्या विषप्रयोग झाल्यावर काय करायचं याची वनस्पतींच्या नावासह त्यांनी तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलेली आहे. आणि दरवेळेला या ट्रीटमेंटबरोबर एक मंत्र म्हणायचा. आता खरं सांगते तुम्हाला, मंत्र म्हणणं म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देणं. मी आजकालच्या भाषेत समजावं म्हणून असं तुम्हाला बोलते. मला आठवतं माझे वडील, त्यांनी मला लहानपणी एक श्लोक शिकवला होता, आणि ते म्हणायचं की ताई तू ना नेहमी औषध घेताना हा मंत्र म्हण, अच्युतानंत गोविंदम नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. ते स्वतः डॉक्टर होते, वेटरनरी डॉक्टर होते, पण डॉक्टर होते. त्यांना माहिती होतं की हा मंत्र म्हटला म्हणून ती बरी झाली. तिने काय क्रोसिन घेतलं म्हणून तिचा ताप उतरला. पण मंत्राची एक शक्ती असते, ती तुम्हाला तुमच्या व्याख्यानामध्ये दिसणारच आहे. पण हे सुद्धा तिथे अथर्ववेदात सांगितलंय. अरे अथर्ववेदात अस्थिभंग, फ्रॅक्चर झालं तर काय करायचं ते सांगितलंय. मूत्रामध्ये जर का युरिन रिटेन्शन झालं त्याच्यावरचे औषधं सांगितली आहेत. सर्वात क्लायमॅक्स म्हणजे
अतिरुधिर स्राव धमनी बंधन, मी मुद्दाम सावकाश हा शब्द वापरले. अतिरुधिर स्राव, खूप रक्त वाहत आहे, ॲक्सिडेंट झालाय. धमनी, तुमची इथली आर्टरी, बंधन, मी इथली म्हणते म्हणजे जिथे झाला असेल त्याच्या जवळपासची, तिला घट्ट बांधून ठेवा, ज्याला आजकालच्या मेडिकल भाषेत टुर्निके असं म्हणतात. तर त्याचाही उल्लेख अथर्ववेदामध्ये येतो. सुलभ प्रसूतीपासून अथर्ववेदामध्ये कसले कसले उल्लेख येतात कल्पना येणार नाही तुम्हाला. एनिवे, आपण आता थोडं इतर विषयांकडेही वळायचं आहे मला. एक माझं, मी आत्ता तुम्हाला पहिलं उदाहरण जे दिलं ते ह्याचं दिलं सूर्यग्रहणाचं, की ऋग्वेदामध्ये सूर्यग्रहण आहे, म्हणजे स्पष्ट उल्लेख आहे. असं काहीतरी म्हणजे मेटॅफोरिकल वगैरे नाही आहे. कुठला आहे, काय उल्लेख आहे, तर अत्री ऋषींनी असं सांगितलेलं आहे तिथे की सुवर्भानुः आसुरः सूर्यम तमसा विव्याध. बरोबर आहे, 5व्या मंडळातला म्हणजे 40वे सूक्त आहे हे. आणि त्यांनी असं सांगितलं की सुवर्भानु आसुर, असुर म्हणजे राक्षस, ही आपली, आणि राक्षस म्हणजे ते शिंगवाले आणि असं ते तसे असं नाही. असु म्हणजे प्राण किंवा फिजिकल एनर्जी, आणि र हा मत्वर्थी प्रत्यय असतो. असु र म्हणजे ज्याच्याकडे खूप शक्ती आहे असा. जसं मधु म्हणजे मध, आणि मधुर म्हणजे ज्याच्यात मी मध घातलाय ते सगळं मधुर झालं, असा तो अर्थ येतो. आणि त्यांनी सांगितलं की सूर्याला तमसा, तमस म्हणजे अंधार किंवा सावली, त्यांनी एक स्वरभानू, स्वर म्हणजे आकाश आणि भा म्हणजे तळपणे, प्रभा, आभा, विभा हे शब्द बघा तुम्ही. तर कोणीतरी एक तेजस्वी ज्योतिर्गोल त्याच्यावर सावली टाकतो. आता याच्यापेक्षा, आणि तो अत्री ऋषी सांगणार की किती मिनिटात मी मंत्र म्हणून दूर करीन, बिकॉज ही न्यू की ग्रहण केव्हा लागतं आणि ग्रहण केव्हा सुटतं हे अत्रींना माहीत होतं. आता तुम्हाला वाटेल की मी खूपच अतिशयोक्तीने बोलते, पण मी आता तुम्हाला बाकीचेही सगळे संदर्भ हळूहळू द्यायला लागले की लक्षात येईल. आपल्याकडे आता मी फक्त ऋग्वेदापुरतं बोलते, नंतरचे तर आणखीन प्रगत झालेलं आहे ते सोडूनच द्या. ऋग्वेदामध्ये अनेक प्रकारची कालगणना आहे. कालगणना म्हणजे काय, आता सुद्धा पहा आकाशवाणीवर ना जे काहीतरी काल सौर शके सांगतात ते कोणालाही माहिती नसतं. आपण एक हिंदू तत्वज्ञान म्हणजे कॅलेंडरप्रमाणे करतो, ते विशेषतः लग्न, मुंजी, वाढदिवस काहींचे वगैरे असं करतो, रामनवमी, हनुमान जयंती वगैरे. शिवाय ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, जानेवारी फेब्रुवारी असं अनेक असतं. तसं हे लोक वत्सर म्हणजे ज्याच्यात वत्सर म्हणजे इयर या अर्थाने, वत्सर, संवत्सर, इडावत्सर, परिवत्सर अशी वेगळी वेगळी कॅलेंडर्सची नावं येतात. कॅलेंडर्स म्हणजे कालगणना. याचा अर्थ काय होतो की त्यांना आकाशस्थ ज्योतिर्गोलांची पूर्ण माहिती होती. मुख्य म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं पोझिशनिंग त्यांना पक्कं माहिती आहे. ऋग्वेदातलं एक सगळ्यात छोटंसं खगोलशास्त्रीय गंमत सांगते. 2 ऋषी गप्पा मारतात. मी तुम्हाला म्हटलं तसं ऋषी म्हणजे तुमच्या आमच्यासारखे होते. त्यातला एक ऋषी दुसऱ्याला विचारतो, काय रे, कस्याम दिशी रश्मिरस्या ततान, आपण जेव्हा झोपतो तेव्हा ह्याचा किरण, रश्मी कुठल्या दिशेला जाऊन प्रकाश देतो रे. म्हणजे सूर्य मावळत नाही, तो पृथ्वीच्या पलीकडे जाऊन कुठल्या तरी खालच्या लोकांना प्रकाश देतो हे त्यांना माहिती आहे. इनफॅक्ट पुढे ऐतरेय ब्राह्मण म्हणून जो ग्रंथ आहे त्यांनी सांगितलं, सूर्य कधीही नाहीसा होत नाही, तो तुम्हाला दिसत नाही. याच्याहून जास्त आणखीन त्यांनी काय सांगायचं. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, हे यांना इतकं पक्कं माहिती आहे. आणि त्याच्यावरूनच त्यांनी ऋतू कसे होतात वगैरे सांगितलं. मी पुढची सगळी उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे मुद्दाम.
सर्वात क्लायमॅक्स मला असा वाटतो की ह्याला हेलिओसेंट्रिक आयडिया ऑफ द युनिवर्स म्हणतात. हेलिओ म्हणजे सूर्य, की हेलिओसेंट्रिक सूर्य हा मध्य आहे आणि त्याच्या भोवती सगळे फिरतात. ह्याचं श्रेय कुणाला जातं? 14व्या शतकातल्या गॅलिलिओला, की त्यांनी हे शिकवलं. अरे त्यांनी नाही शिकवलं, ऋग्वेदातल्या ऋषींनी शिकवलंय तुम्हाला, पण त्याला कोणी श्रेय देत नाही. हे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ऋग्वेदामध्येच एक सूक्त येतं. काय सूक्त आहे अफाट माहिती आहे तुम्हाला? की सविता यंत्रैहि पृथिवीम अरमणात. यांना सगळा ऋग्वेद मुखोद्गत आहे म्हणून मी दरवेळेला त्यांच्याकडे वोट करते. पण यंत्रैहि आपल्या किरणांच्या सहाय्याने असा लोक अर्थ लावतात, पण त्याचा दुसरा एक अर्थ असा होतो की त्याच्याकडे यंत्र हा शब्द तुम्ही कशाला वापरता? मेकॅनिकल काहीतरी डिव्हाइस असेल त्याला वापरता. आणि त्याचं जे आकर्षण आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. सायणाचार्य सुद्धा ते कबूल करतात, म्हणजे ऋग्वेदावरचं भाष्य लिहिणारे. सूर्याला सप्तरश्मी म्हटलंय, बरोबर आहे. त्याचे 7 अश्व असतात रथाचे असं म्हटलंय. का बरं 7? 9 का नाही म्हटलं? 8 का नाही म्हटलं? 15 का नाही म्हटलं? कारण त्यांना माहिती आहे की स्वच्छ सूर्यप्रकाशाचं विभाजन केलं, लोलकामधून तो गेला तर तानापीही निपाजा हे 7 रंग तयार होतात. आणि म्हणून सप्तरश्मी त्याला म्हटलेलं आहे. अशी अनेको उदाहरणं सूर्याच्या बाबतीत दिसतील. एक ऋग्वेदामधलं माझं तेही खूप आवडतं सूक्त आहे, विवाह सूक्त म्हणून आहे. आणि त्याला सूर्या सूक्त असं सुद्धा म्हणतात. हा शब्द सूर्या असा आहे, म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी. ते बोलताना कदाचित लक्षात येणार नाही, म्हणून ह्या बाबतीत बोलताना मी सूर्याचा उल्लेख सविता असा करीन. दोन्ही मुलींचीच नावं वाटतात. पण एनिवे, तर सूर्या सूक्त, एकदा मला सूर्या सूक्तावर बोलायचं होतं, वेबिनार होतं, म्हणून मी ते संयोजक होते त्यांना म्हटलं मी तुम्हाला एक सूक्त पाठवते वेदपठण करणाऱ्या लोकांचं, की ते जरा आधी लावा, लोकांवर थोडासा त्याचा परिणाम होईल. तर मी बघत होते मला काय सापडावं. सूर्या सूक्त म्हणतायत, पठण व्यवस्थित सस्वर चाललेलं आहे आणि मागे ग्रह तारे नक्षत्र वगैरे आहे. माझ्याबरोबर माझा नवरा बसला होता, तो मेडिकल डॉक्टर आहे. तो म्हणला हे नसेल ग ते, कारण ह्याच्यात ग्रह तारे आहेत. आणि मी अवाक होऊन त्या चित्राकडे म्हणजे बघत होते, कारण मला असं वाटलं यांना याचा खरा अर्थ माहिती आहे. हे जे मंत्रपठण करणारे लोक आहेत त्यांना सूर्या सूक्त म्हणजे काय माहिती आहे. ते सूक्त तुम्हाला असं सांगतं की सवित्याची मुलगी सूर्या हिचा विवाह सोम म्हणजे चंद्र याच्याशी झाला. एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे लोकांनी माहिती आहे त्या काळात. मी नाही आत्ता देते, आता मी दिलं तर काही कौतुक नाही आहे त्याचं. सूर्या म्हणजे सवित्याचा प्रकाश, म्हणजे पृथ्वीवर पडून प्रकाशित झालेला प्रकाश. तो सोम म्हणजे चंद्रावर जेव्हा जाऊन पडतो तेव्हा सूर्या तो प्रकाश आणि चंद्र यांचा विवाह होतो. संपूर्ण सूक्तातल्या पहिल्या 7-8 ऋचा त्याच्याबद्दल आहे. मग नंतर सामान्य विवाहाची सुद्धा हे होते. आणि त्या ह्याच्यात इतकी नक्षत्रांची वगैरे नावं येतात. मग नक्षत्र सगळी येत नाही, यादी येत नाही, मी तुम्हाला म्हटलं तसं, कारण हे काय टेक्स्टबुक नाही आहे. पण अघा वगैरे, फाल्गुनी अशी सगळी नक्षत्रांची नावं येतात. ज्या वेळेला मी समजा 32 असं म्हटलं तर मला 31ही माहिती आहे आणि 33ही माहिती आहे. हे उघड आहे की नाही? तसं तुम्ही जेव्हा 7 नक्षत्रांची नावं सांगता तेव्हा तुम्हाला अश्विनी, वर्णी, कृतिका, रोहिणी ही सगळी नक्षत्र माहिती आहेत. हे उघड आहे. पुढे यजुर्वेदामध्ये त्याची यादीच येते. म्हणजे मग काही कोणाला मनात चिंताच नको. नक्षत्र म्हणजे काय कोणाला सांगता येईल? आपण म्हणतो अश्विनी, भरणी, आपण आकाशात दाखवतो, पण नक्षत्र म्हणजे काय आपल्याला माहिती नसतं. त्यांना माहिती आहे. याचा अर्थ त्यांना आकाशातला चंद्राचा मार्ग, आकाशातला सूर्याचा मार्ग ज्याला राशी म्हणतो आपण, ते सगळं माहिती आहे. आणि गंमत अशी आहे आपल्याकडे ना, ॲप्रोच वॉज नेव्हर सायंटिफिक.
विज्ञानाचा ॲप्रोच नव्हता आपला. उदाहरणार्थ 27 नक्षत्र आहेत ना, मग मी एक गोष्ट लिहून टाकणार. काय लिहून टाकणार? की चंद्राला 27 भार्या होत्या. हे ऐकलं असेल तुम्ही ही गोष्ट. तुम्हाला कधी वाटतं का की भार्या म्हणजे नक्षत्र? आपल्या लक्षात येत नाहीत. आणि त्यामुळे आपल्याकडे असलेलं ज्ञान थोडंसं मागे पडलं. एक चंद्रावरनं आणखीन गोष्ट आठवली, ती तुम्हाला सांगते. चंद्राला दुसरं एक शब्द आहे मुंड भाषेतला, म्हणजे आर्य नसलेल्या भाषेतला शब्द आहे. तो शब्द आहे मा. हां, आणि म्हणून आपण चंद्रमा म्हणतो ना, कारण त्याला ट्रान्सलेशन कंपाऊंड म्हणतो आपण. म्हणजे काय की काय पोरं बाळं मजेत. आता पोरं म्हणजेच बाळं ना, पण पोरं बाळं म्हणतो. किंवा आई कुठे? आतमध्ये. आतमध्ये असेल. अरे आत म्हणजेच मध्ये, पण तरी आपण 2-2 शब्द तसे वापरतो. तसा तो चंद्रमा शब्द होतो. आणि जेव्हा तुम्ही मास म्हणता तेव्हा यू आर ऑलवेज रिफरिंग टू अ ल्युनर मंथ. चंद्राप्रमाणे आपण जानेवारी मासमध्ये असं करूया असं कधी बोलत नाही, पण आपण श्रावणाला मास म्हणतो, चैत्र मास म्हणतो, तेव्हा मास म्हणजे ल्युनर मंथ. सो मच सो की तुम्ही पहा, पौर्णिमाच म्हणायला लागेल. फुलमूनला काय म्हणतो आपण संस्कृत किंवा मराठीत? पूर्णिमा. म्हणजे जेव्हा मा उर्फ चंद्र पूर्ण आहे. किंवा अमा. अमा म्हणजे काय? अमावास्या म्हणजे जिथे चंद्रच नाही तो अमा. एनिवे, तर त्यांना ल्युनर सगळं माहीत आहे. त्यांना सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर परावर्तित होऊन चंद्रावर पडतो हे माहिती आहे. त्यांना काय माहिती नाही हेच माझ्या लक्षात येत नाही. त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना त्याची गती माहिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजकाल मी 2 घरांची नावं पुण्यात ॲकिला अशी पाहिली. AQUILA. माझी कोणी ओळखीचे नव्हते, पण जरा जिज्ञासू स्वभाव आहे म्हणा किंवा नाक खुपसायची सवय आहे म्हणा. एकांच्या घरात मी गेले, कारण आमच्याच भागात ते राहतात, आणि म्हटलं की अहो ॲकिला म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? हो म्हणाले, माहिती आहे. ते ना एक आहे ना काहीतरी आकाशातलं तारे असतात. म्हटलं ॲकिला म्हणजे ज्याला आपल्याकडे वसिष्ठ आणि अरुंधती म्हणतात ते आहेत. सप्तर्षीमधले एक वसिष्ठ तारा आहे, आणि हा वसिष्ठ असेल तर त्याच्याबरोबर ही अरुंधती असते, आणि दोघं सतत एकत्र फिरतात एकमेकाभोवती. तसं पतीपत्नींनी राहावं म्हणून अरुंधती दर्शन विवाहामध्ये आजसुद्धा ती प्रथा आहे. आपल्याला त्याचं काही माहिती नसतं. मला वाईट फक्त एवढंच वाटतं की माझ्याकडे एवढं खंडीभर ज्ञान आहे, पण ते जर लोकांना माहीत नसेल तर काय उपयोग आहे. पण एनिवे, तर ह्या सगळ्या नक्षत्रांचा आणि ग्रहांचा उल्लेख आहे. नवग्रह पूजा आणि नवग्रह स्तोत्र आपल्याकडे केव्हापासून आहे? का आपण थांबलो होतो गॅलिलिओ काय म्हणतो ते बघायला? त्याच्या आधीपासून आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे, पण आपल्याला माहीत नसतात. मग दोष कुणाचा आहे? आमचा यास्क निरुक्ता, म्हणजे त्याच्यावर यास्काचार्यांचा एक निरुक्त आहे, त्याच्यावर टीका आहे दुर्गाचार्यांची. ते म्हणतात नैष स्थानोर दोषः यदि येन मंदो न पश्यती. जर तिथे एखादा खांब किंवा काहीतरी असेल आणि त्याच्यावर कोणीतरी आपटलं तर तो खांबाचा दोष नाही आहे, त्या अंधाचा दोष आहे. अंध म्हणजे त्यांना वाईट अर्थाने म्हणायचं नाही, पण ज्याला दृष्टी नाही त्याचा तो दोष आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपली दृष्टी साफ केली पाहिजे. एनिवे, तर कमिंग बॅक टू ॲस्ट्रॉनॉमी. तुम्हाला माहिती असेल की वेद ब्राह्मणेन निष्कारणो षडंगो वेदा अध्येतव्य. 6 अंग आहेत वेदांची, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त वगैरे. त्यातलंच महत्त्वाचं एक आहे ज्योतिष. आणि त्या काळात लिहिलेलं लगध नावाच्या ऋषींचं म्हणा, विद्वानाचं म्हणा, ज्योतिष उपलब्ध आहे. ते जर आपण वाचायला गेलो तर आपल्याला ओ का ठोक काही कळत नाही. फक्त थोडं संस्कृत आहे असं लक्ष, कारण आपल्याला या गोष्टी माहिती नसतात. मला नेहमी वाटतं की मी एवढं बोलते आहे, पण उद्या जर मला कोणी तुम्हाला मी विचारते आधी, पंचांग म्हणतात, तुम्हाला पंचांग बघता येतं? सगळेजणं
इंग्रजी तारीख असं लिहिलेलं असतं तिथे बघतात. बरोबर आहे. आपल्याला पंचांगाची 5 अंग कोणती माहिती असतात, आपल्याला माहिती नसतात. ते फार परफेक्ट सायन्स आहे. या लोकांना ते इतकं यायचं आणि दे कुड प्रेडिक्ट सो मच. जे सूर्यग्रहण प्रेडिक्ट करायचे, महाभारतामध्ये श्रीकृष्णाने त्या जयद्रथाच्या वेळेला सांगितलं, त्यांनी सुदर्शन चक्राने नाही सूर्य झाकला, इट वॉज अ सोलर एक्लिप्स. ते सूर्यग्रहण होतं आणि मग हा सूर्य, हा जयद्रथ वगैरे ते सगळी पुढची कथा, हे सगळं होतं. साधे साधे इष्टी आणि याग असतात. चातुर्मास, दर्शपूर्ण चातुर्मास म्हणजे चातुर्मास किंवा हे दर्शपूर्ण म्हणजे दर्श म्हणजे अमावास्या. कालनिर्णयमध्ये हा शब्द असतो, आपल्याला येतो आता तो दर्श. आणि पूर्ण म्हणजे पौर्णिमा. या दोन्ही पुढच्या महिन्यात कधी येणार आहेत हे आत्ता मला कुणीही सांगावं, कोणालाही माहिती नसतं. मग आपण नेहमी ठीक आहे, पंचांग नाही तर नाही, निदान इतर कुठलं तरी वस्तूच्या सहाय्याने बघतो. यांना माहीत असायचं एक साधा अश्वमेध साधा यज्ञ नाही आहे, पण तो चैत्र पौर्णिमेला त्याची मोठी आहुती असते. तर आदल्या चैत्र पौर्णिमेला पहिली सुरुवात होते. कसं कळतं यांना पुढच्या वर्षी कधी येणार आहे? आणि करायचे याचा अर्थ काहीतरी पुस्तकं असली पाहिजेत, काहीतरी ग्रंथ असले पाहिजेत. पण आपल्याकडे एक परकीय आक्रमणं खूप झाली आणि खूप ग्रंथच्या आपली ग्रंथालयं धुमसत होती. 3-3 महिने असे दुःखाची वर्णनं आपल्याला वाचायला लागतात. तेव्हा हे ज्ञान कुठेतरी लुप्त झालं. पण निदान जे आहे ते तरी आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे की नाही. आणि माझी कधीही अशी अपेक्षा नाही, मी स्पष्ट बोलते, संस्कृत विभागातले इथे बरेच लोक आहेत तरीही बोलते, प्रत्येक माणसाने संस्कृत शिकावं असं मी म्हणत नाही. भाषांतर वाचा, भाषांतर नाही तर निदान त्याच्याबद्दल वाचा. भारतीय संस्कृती कोश उघडा आणि ऋग्वेद वाचा, इंद्र वाचा, तुम्हाला मजा येईल त्याच्यात. एकूण तुमच्या लक्षात येईल की खगोल ज्योतिषाचा अभ्यास किती मोठा आहे. मी तुम्हाला आत्ता मारे सांगितलं की इडावत्सर, संवत्सर, परिवत्सर, बास म्हणजे ल्युनर मंथ, सोलर मंथ असं होतं. कशावरून? ऋग्वेदामध्ये एक शब्द येतो, तो शब्द आहे मरीमलुच. मरीमलुच म्हणजे काय असं? एकतर हा शब्द संस्कृत वाटत नाही हे मलाही मान्य आहे, अशा पॅटर्नचा दुसरा शब्द नाही. मरीमलुच म्हणजे काय माहिती आहे? अधिक महिना. हां, तर त्या अधिक महिना कधी येतो? सोलर कॅलेंडर आणि ल्युनर कॅलेंडर यांच्यातला फरक दर 3 वर्षांनी मिटवण्यासाठी तो येतो. आपल्याला थट्टा करतात बरं का, की हो काय असं काय 13वा महिना आला. अरे तुमच्या कॅलेंडरमध्ये यावर्षी 29 फेब्रुवारी कसा येतोय हो? की तुम्ही त्याला म्हणता लीप इयर आहे, म्हणजे त्यांनी केलं म्हणून चांगलं आणि आम्ही केलं म्हणून वाईट. उलट आमची गणितं पहा, ऋग्वेदामध्ये आम्हाला माहिती आहे. आपण काय करतो 13व्या महिन्या म्हणजे हा जो आला त्याच्यावरनं म्हणी पडल्या, 3-13 वाजले वगैरे, म्हणजे 3 महिन्यांनी 13वा महिना आला. किंवा आधीच दुष्काळ त्यात अधिक मास. आता अधिक मास आला तरी ढग जेव्हा बरसायचं तेव्हाच बरसतात, ते सोडून द्या. हे तर सोडा, आपण काय तर जावयाला 33 अनरसे देतो. एका बाईंनी सांगितलं मला ते अगदी आवडत नाही, मी ना त्याला 33 ढोकळे दिले. सच्छिद्र काहीतरी द्यायचं असं तिना गुरुजींनी सांगितलं होतं. पण आपली धाव कुंपणाच्या पलीकडे जात नाही. ऋग्वेदामध्ये मरीमलुच आहे, ऋग्वेदामध्ये सूर्य आहे, ऋग्वेदामध्ये सगळी गणितं आहेत. याच्याकडे आपण का नाही लक्ष देत? आपल्याकडे नवग्रह म्हणतात, याच्या सूर्याला कधी ग्रह म्हटल्याचं आठवतं कुणी? नाही. पण का नाही आपण मग याच्याकडे बघत? आणि का फक्त पाश्चात्यांनी सांगितल्यावर कळतं की गॅलिलिओनी सांगितलं पहिले की ते युनिवर्स असं म्हणजे पृथ्वी गोल आहे हे नाही. अहो आमच्याकडे मुळी जॉग्रफीचा शब्दच भूगोल असाच आहे. म्हणजे आम्ही काय असं दवंडी पिटवायला गेलो नाही की बरं का. आम्ही एक खूप छान गंमत सांगते.
एकदा मी असं एका ठिकाणी विनोद म्हणून वाचलं, पण विच इज सो ट्रू. त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता माहिती असेल की न्यू मेक्सिकोमध्ये एक स्तंभ सापडला आहे छोटा, त्याच्यावर म्हणजे शिलालेख असा नाही आहे तो, पण संस्कृतमध्ये आहे आणि तो बाहेर येऊ देत नाही आहेत बरं का ते. पण एनिवे ते आता इट्स अ कॉमन नॉलेज नाऊ. आणि त्यांनी असं तेव्हा म्हटलं, हे मी ज्या व्याख्यानात ऐकलं, त्यांनी सांगितलं कोलंबस वॉज नॉट द फर्स्ट वन टू डिस्कवर अमेरिका. आपण पुस्तकातनं तेच वाचतो आणि शाळा कॉलेजातनं तेच शिकतो. कोलंबस वॉज नॉट द फर्स्ट वन टू डिस्कवर अमेरिका, ही वॉज द फर्स्ट वन टू होल्ड अ प्रेस कॉन्फरन्स. हे किती खरं आहे सांगा. तुम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स करता, तुमच्या ज्ञानाचा उदो करता, तुमचं ज्ञान लोकांपर्यंत पोचवता, ते खरं महत्त्वाचं. आणि म्हणून वेद महोत्सवाचं महत्त्व याच्यासाठी आहे. आता एक शेवटची छोटीशी गोष्ट सांगते. खरं सांगू, मला जे बोलायचं होतं त्यातलं 1000 वगैरे मी बोलली आहे फक्त. एनिवे, तर ह्याचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा न्यूटनने, बरोबर आहे. तो झाडाखाली बसला होता आणि ॲपल पडलं वगैरे. एकदा अत्यंत सुदैवाने पुणे विद्यापीठात मला जयंत नारळीकरांचं सामान्यांसाठी काहीतरी फिजिक्स असं होतं आणि मी त्या बाबतीत पूर्ण सामान्य आहे म्हणून मी तातडीने गेले ते ऐकायला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं तत्सम काही झालं नाही. ॲक्च्युली आयुका म्हणून जी पुणे विद्यापीठात हे आहे, तिथे एक सफरचंदाचं झाड लावलं आहे आणि म्हणे हे न्यूटनच्या त्या सफरचंदाच्या झाडाची फांदी आणून लावलं. फांदी आणून सफरचंद लागत नाही, पण लोक भक्तिभावाने ते बघतात. सांगायची गंमत अशी की नारळीकर सरांनी सांगितलं, असं काय म्हणालं ते, असं असतं का की एक सफरचंद खाली पडलं तर एवढा मोठा शोध लागेल. न्यूटन विचार करत होता की हे पृथ्वी वगैरे सगळे, तोपर्यंत यांनाही कळलं होतं ना पाश्चात्यांना की हे सगळे असे फिरतात सूर्यावर, ते पडत कसे नाहीत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गतीचा अभ्यास करताना, वेलॉसिटी म्हणतात त्याला ना, तर ऑर्बिटमधली जी वेलॉसिटी असते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा 2 ग्रह एकमेकाच्या समोर, शेजारी म्हणा, मध्ये किती यक्ष अंतर असू दे, तिथे येतात, त्या वेळेला त्यांचा वेग एरवीपेक्षा कमी होतो. आणि हा का होतो, तर ते दोघांचंही गुरुत्वाकर्षण असतं, त्याच्यामुळे ते होतं. माझे काका फिजिक्सचे प्रोफेसर होते, त्यांच्याकडनं मी हे कन्फर्म करून घेतलं की हे असं असं असतं आणि त्यांनी त्याला हो म्हटलं. हे फार महत्त्वाचं. मग तरी पण तुम्हाला वाटेल किती न्यूटन थोर होता. एक उपनिषद आहे, प्रश्नोपनिषद, अथर्ववेदाचं. त्या उपनिषदामध्ये प्राणो वै पुरुषः वगैरे असं काय काय तत्वज्ञान आहे, सोडून द्या. तर पंचप्राण तुम्हाला माहिती आहेत, व्यान अपान समान वगैरे. अपान वायू जो आहे म्हणजे तुमच्या मलमूत्र विसर्जनाद्वारे वगैरे गुदस्थानाद्वारे जाणारा वायू, तो खाली जातो हेही आपल्याला माहिती आहे. त्याचं त्यांनी काहीतरी तत्वज्ञानात्मक स्पष्टीकरण तिथे दिलेलं आहे, देऊ देत. शंकराचार्य जे एक म्हणजे ऋग्वेदाच्या खालोखाल मला जे आदरणीय, वंदनीय, पूज्य काय जी तुम्हाला विशेषण आठवतात ती लावा. 8व्या शतकात ते या उपनिषदावर भाष्य करतात. तुमच्या ग्रंथालयात निश्चित असेल, तुम्ही वाचा. आणि ते सांगतात कशाप्रमाणे हे अपानवायू खाली जातो. या एषा पृथ्वीभिमानिनी देवता प्रसिद्धा. या पृथ्वीची जी अभिमानी म्हणजे पृथ्वी ही जी देवता आहे ती काय करते, तर तुम्हाला गुरुत्वात तुम्हाला खाली खेचत असते. अन्यथा पुरुषोयम, शंकराचार्यांचे शब्द माझे नाहीत, नाहीतर हा म्हणजे तुम्ही आम्ही माणसं अधोवापतेत अवकाशे वा उद्गच्छेत. कळलं? तुम्ही एकतर खाली पडला असतात, नाहीतर आकाशात उडून गेला असतात. पण
पृथ्वी तुम्हाला गुरुत्व एवढाच त्यांनी शब्द वापरलाय आणि अपकर्षती म्हटलंय. आपण तिथूनच गुरुत्व आकर्षण असा शब्द घेतला. आणि मला असं वाटतं की शंकराचार्यांचं भाष्य असो, ऋग्वेदातलं सुंदर विवाह सूक्त असो, मरीमलुचासारखे शब्द असोत, नाही तर अश्विनांच्या पराक्रमांची वर्णनं असोत, या सर्वातून आपण काय शिकवायचंय तर फक्त ऋग्वेदाचा अर्थ नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तिथला समाज, त्यांचं विज्ञान. कारण आजकालच्या लोकांना काहीही सांगितलं की विचारतात पण का असं, त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळतं, फक्त तुमच्याकडे त्याला द्यायला वेळ नाही. ते शंकराचार्यांनी सांगितलेलं आम्ही मानणार नाही, न्यूटन असं म्हणतो. म्हणजे एक छोटी गोष्ट सांगते की किती आपल्या मनावर परिणाम असतो. आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स येतो, त्याच्यात काहीतरी असं झालं, म्हणजे कुठे अपघात झाला अतिशय वाईट आणि 59 माणसं गेली. तर मी सकाळी उठल्यावर पेपर वाचल्यावर घरी सगळ्यांना सांगितलं. त्याच्यानंतर जरा वेळाने दुसरा पेपर येतो टाइम्स, त्याच्यातही त्या अपघाताची बातमी होती. माझ्या नातीने मला सांगितलं, आजी तिथं काहीच नाही, 59 किल्ड. आणि मला असं वाटलं की बापरे, इंग्रजी शिक्षणाचा इतका परिणाम आपल्यावर व्हावा की 59 आणि 59 याच्यात 59चा जो इम्पॅक्ट झाला तो 59चा का होऊ शकत नाही आपल्या मुलांवर, कारण आपण त्यांच्यापर्यंत ते पोचवत नाही. तेव्हा मी जे काम केलं आत्ता ते फक्त हातर हमाल भारवाही या भावनेने केलं. आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की ऋग्वेदाबद्दल तुमच्या मनात एक अढी असेल, एक प्रकारचा दुरावा असतो की वेद ते काय वाचायचे, अरे वाचून बघा, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेदातनं सांगितल्या आहेत तुम्हाला, तेव्हा तुम्हाला तो निश्चित आवडेल. निदान तो तुम्हाला आवडो अशी प्रार्थना करून मी थांबते. नमस्कार.